सोलर पंप साठी काय लागतं आपल्याला? मी आता आली आहे नांदेड शहरातील सुप्रसिद्ध यशवंत महाविद्यालयात। 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या 23 वर्षापासून जीनियस बॅचचा उपक्रम सुरू आहे। नीट आणि JEEच्या तयारीसाठी नांदेडच्या विद्यार्थ्यांना पूर्वी लातूर किंवा अहमदपूरला जावे लागायचे। त्यामुळे श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीने जीनियस बॅचच्या माध्यमातून ही सुविधा त्या काळात नांदेडमध्येच उपलब्ध करून दिली। शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून व शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा आदरणीय अमिताताई चव्हाण मॅडम, तसेच संस्थेचे सचिव आदरणीय श्री DP सावंत साहेब यांच्या प्रमुख पुढाकाराने व त्यांच्या मार्गदर्शनाने या बॅचची संकल्पना आणि या बॅचची सुरुवात करण्यात आली। 2003 पासून या बॅचच्या माध्यमातून आपल्या नांदेड शहर व जिल्ह्यातील व परिसरातील खूप मोठा विद्यार्थ्यांना या बॅचच्या माध्यमातून फायदा झाला आहे। कितीतरी शेकडो विद्यार्थी डॉक्टर्स व इंजिनियर्स झालेले आहेत। सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना महागड्या क्लासेसमध्ये कोचिंग घेणे परवडत नाही, त्यामुळे अतिशय कमी शुल्क आकारून उच्च व दर्जेदार शिक्षण देणे हा यशवंत महाविद्यालयाच्या जीनियस बॅचचा प्रमुख उद्देश आहे। आपल्या संस्थेचं जे ब्रीद वाक्य आहे, दुरितांचे तिमिर जाओ, त्या भूमिकेतून ही बॅच चालवली जाते। म्हणजे ज्याला आपण म्हणू की पॉकेट फ्रेंडली व अफोर्डेबल एज्युकेशन, म्हणजे माफक दरात उच्च शिक्षण, दर्जेदार शिक्षण हे देण्याचा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे। जीनियस बॅच मध्ये 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांची JEE, नीट आणि MA CET ची अतिशय उत्तम प्रकारे तयारी करून घेतली जाते। दररोज DSP असतो 2 ते 3 या वेळामध्ये आम्ही सर्व शिक्षक, आम्ही जे मॅथचे 5 शिक्षक जे आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचे डाऊट्स आहेत त्या डाऊट्स आम्ही व्यवस्थितपणे चॅप्टर वाईज ज्या विद्यार्थ्यांना डाऊट आहे ते डाऊट पूर्णपणे आम्ही घेत असतो। NCERT मधलं जे काही कंटेंट आहे ते लाईन बाय लाईन पूर्ण वर्ड बाय वर्ड अगदी करून घेतलं जातं। त्याशिवाय मंथली टेस्ट सिरीज, कॉलेजच्या किंवा जीनियस बॅचच्या उपक्रमामध्ये येणाऱ्या आठवडी परीक्षा किंवा त्याशिवाय डेली प्रॅक्टिस पेपर हा एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, ज्यामध्ये आदल्या दिवशी जे काही शिकवलेलं असेल त्यावर दुसऱ्या दिवशी परीक्षा असते आणि त्या परीक्षेच्या तयारीमुळे विद्यार्थ्याला आदल्या दिवशीचं कंटेंट रिव्हिजन करणं भाग पडतं। आता या परीक्षेचा निकाल विद्यार्थी घरी जाण्याच्या त्यांच्या अगोदर घरी पोहोचलेला असतो। अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा असाव्यात यासाठी यशवंत महाविद्यालयात सुसज्ज असे ग्रंथालय उपलब्ध आहे। 100 मुलांची सुसज्ज अशी अभ्यासिका संस्थेच्या माध्यमातून यशवंत महाविद्यालय परिसरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आणि या अभ्यासिकेचं वैशिष्ट्य हे आहे की या अभ्यासिकेमध्ये जवळपास 25 लाख रुपयाचे पुस्तकं जर आपण गुगलवर टाकलात की टॉप 10 बुक्स फॉर नीट और JEE और CET, ऑल बुक्स हॅव बीन मेड अवेलेबल बाय द शारदा भवन एज्युकेशन सोसायटी। मला असं वाटतं की नांदेड शहरामध्ये अशा प्रकारची सुविधा कुठल्याही महाविद्यालयामध्ये किंवा इतर कुठेही नसावी। प्रामाणिक हेतू आणि समर्पित शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांची अभ्यासात गोडी वाढून ते अधिक मेहनत घ्यायला लागतात। माझे आई वडील शेती करतात, तर मला आहे ना JEE करायची होती, तर त्यासाठी मग मला एखादं इन्स्टिट्यूट परवडणारं नव्हतं, कारण माझे आई वडील शेती करतात। त्यामुळे मी आहे ना यशवंत कॉलेजमधील जीनियस बॅच घेतली आहे। जीनियस बॅच मध्ये खूप छान शिकवतात, रोज DPP होते, डाऊट सेक्शन होते, सर्व सर मॅडम खूप उत्तमरित्या शिकवतात। मी ॲडमिशन घ्यायला आले होते तेव्हा मला कळालं की ते जीनियस बॅच आहे आणि 2 महिन्यापासून डेमो क्लास चालू आहेत, तर मग मला वाटलं की खूप चांगलं शिकवत असतील, म्हणून मी 1 महिना डेमो क्लास केला। ट्युशन सारखंच पहिले जे प्लेट क्लासेस होते त्यासारखंच मला एक्सपिरियन्स आला, म्हणजे क्लास खूप चांगले होते, शिक्षक पण खूप अनुभवी आणि वर्गात प्रोजेक्टरवर शिकवत होते, त्यामुळे मला वाटलं की हे खूप चांगलं आहे, त्यामुळे मला कंटिन्यू केलं पाहिजे। विद्यार्थ्यांची सर्वांगीण तयारी करून घेतली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्यासाठी यशस्वी करिअरची दारे उघडी होतात। पण जर आमचा रेकॉर्ड चेक केला तर अगदी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये जसं की मायक्रोसॉफ्ट, गुगल, टेस्ला, इंटेल, इन्फोसिस, विप्रो या कंपन्यांमध्ये कितीतरी विद्यार्थी आपले आज जॉब करतायत। बरेचसे विद्यार्थी हे अब्रॉडला आहेत, US मध्ये आहेत, UK मध्ये आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये आहेत।
काही काही विद्यार्थी तर आमचे अगदी फेसबुक सारख्या कंपनीमध्ये डेप्युटी CEO पदापर्यंत गेलेले आहेत. जिनियस बॅच मध्ये केवळ सायन्सच नाही तर आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांसाठी तर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची CA फाउंडेशनच्या परीक्षेसाठी तयारी करून घेतली जाते. आर्ट्समध्ये विशेष करून स्पर्धा परीक्षाभिमुख अभ्यासक्रम 11वी पासून घेतला जातो. यामध्ये स्पर्धा परीक्षेची तोंड ओळख व 11वी व 12वीचे बोर्डाचे विषय या सर्व गोष्टींची तयारी विद्यार्थ्यांची करून घेतली जाते. आर्ट्स शाखेतून आमच्या महाविद्यालयातून दरवर्षी पहिले 5 विद्यार्थी पुण्यासारख्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये अगदी पहिल्या यादीमध्ये BA त्यांचं ॲडमिशन होतं, जे की अतिशय उल्लेखनीय बाब आहे. फर्ग्युसन कॉलेज म्हणजे महाराष्ट्रातलं अतिशय नामांकित कॉलेज आहे. जसं आर्ट्स आहे तसंच कॉमर्सच्या बाबतीमध्ये देखील आमच्याकडं CA फाउंडेशनचा कोर्स चालवला जातो. ज्या CA फाउंडेशनसाठी कदाचित बाहेर वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसमध्ये 1-1 लाख 1.25 लाख रुपयाच्या वर फीस आहे, जी की या ठिकाणी अतिशय माफक दरामध्ये विद्यार्थ्यांना बोर्डाचे सर्व विषय प्लस CA फाउंडेशनची तयारी पण आमच्या जिनियस बॅचच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करण्याचा प्रयत्न करतो. एक दर्जेदार शैक्षणिक केंद्रबिंदू म्हणून नावारूपास आलेल्या नांदेड शहराच्या शैक्षणिक वर्तुळात यशवंत महाविद्यालयाची जिनियस बॅच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. त्यांच्या माध्यमातून नांदेड शहराच्या शैक्षणिक सुविधांच्या गुणवत्तेत भर पडली आहे. कॅमेरामॅन रामसह प्रियंका गायकवाड.